नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे पुण्याची फेमस मँगो मस्तानी। ती पण एकदम घरच्या घरी अगदी झटपट बनवून तयार होते। तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी इथे 2 आंब्यांचा हापूस आंब्यांचा पल्प मी इथे काढून घेतला आहे। तो आता ज्युसरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलाय। त्यानंतर 1 ग्लास दूध मी याच्यामध्ये टाकले। हे दूध तापून पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर 1 ग्लास मी दूध इथे साईसकट वापरलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार साखर टाकणार आहोत। तर आंबे हे आंबट नसायला हवेत, तर आंबे हे गोड पाहिजे, म्हणजे याची मँगो मस्तानी बनवून खूप छान तयार होते। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे आईस्क्रीम घालायची आहे। तर इथे माझ्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम आहे, तुमच्याकडे मँगो आईस्क्रीम असेल तर ती पण तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर याचं झाकण लावून आपल्याला छान असं याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मँगोचं शेक किंवा ज्यूस बनवून इथे तयार झालेला आहे। आता आपण मँगो मस्तानी सर्व करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत। त्यामध्ये 1-1 चमचा आपल्याला कट केलेला मँगो घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावर आईस्क्रीम घालायची आहे। तर साधारणतः 1-1 चमचा मी इथे आईस्क्रीम टाकलेली आहे यामध्ये। त्यानंतर आपण जे मँगोचं शेक बनवलं होतं किंवा ज्यूस बनवलं होतं ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ग्लासमध्ये ओतायचं आहे। तर ग्लास थोडेसे वरच्या साईडने आपल्याला रिकामेच ठेवायचे आहेत, फुल भरवायचे नाही आहे, कारण की वरतून पण आपल्याला याच्यामध्ये काही आईस्क्रीम वगैरे घालायची आहे। आता आपल्याला याच्यावरतून 1-1 चमचा आईस्क्रीम घालायची आहे। तुमच्याकडे जर मँगो आईस्क्रीम असेल तर अतिशय उत्तम। मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम होती तीच टाकलेली आहे। त्यानंतर याच्यावर आपल्याला थोडासा मँगोचा पल्प घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी टूटी फ्रुटी टाकत आहे। ही टूटी फ्रुटी मी घरीच बनवलेली आहे, तुम्ही मार्केटमधली टूटी फ्रुटी पण यूज करू शकता। त्यानंतर इथे मी बारीक कट केलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मँगो मस्तानी बनवून आपली तयार झाली आहे। खूप झटपट 5 मिनिटांमध्ये अगदी तयार होते। तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।